माझ्या मागच्या बाजूला जो दिसतोय तो कनेरगड आहे. 70% अजून गड चढायचा बाकी आहे. सातमाळ डोंगर रांग ही पूर्णपणे पसरलेली आहे आणि इकडे धोडप किल्ला दिसतोय समोर. थकवा जाणवतोय, परंतु जेवण करून आता मार्कंड्या पर्वत आज केल्याशिवाय मी तर काय झोपू शकत नाही. नाशिक जिल्ह्यातील गडकोट भटकंतीमधील दुसऱ्या दिवसातला दुसरा किल्ला कन्हेरगड. नमस्कार मित्रांनो, तर आता कन्हेरगडाच्या पायथ्याशी आहे कन्हेरवाडी आणि सोबत वाटाडे घेतला आहे. ट्रेकला सुरुवात झाली. पाहूया. गडाच्या मध्यवर्ती एका खिंडीत आम्ही आलो आहोत. अजून एक अर्ध्या तासात गड वरती चढून पूर्ण फिरून पुढचा प्रवास आपला मार्कंड्या पर्वत या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, या घरापासून आपण ट्रेक स्टार्ट केला होता. बऱ्यापैकी गड चढून आलेलो आहे. या साईडला पाहू शकता सातमाळ डोंगर रांग ही पूर्णपणे पसरलेली आहे आणि इकडे धोडप किल्ला दिसतोय समोर. अंधुक आहे, वातावरण एवढं स्वच्छ नाही आहे त्यामुळे अंधुक असं दिसतंय, परंतु जवळ आहे तो पण किल्ला. आणि आता इथे थोड्याशा पायऱ्या दिसू लागल्यात आणि थोडासाच टप्पा राहिलेला आहे. या झाडापर्यंत गेलं की आपण किल्ल्यावर पोहोचतोय. ह्या गडावरून आपल्याला सातमाळ डोंगर रांगेचे विहंगम दृश्य नजरेस पडते. सुरुवातीला एक बुरुज आहे. अर्ध्या तासाच्या चढाईनंतर मी गडमाथ्यावर येऊन पोहोचलो. तटावर पोहोचल्यावर समोरच पाण्याचे टाके आहे. थोडंसं चढून गेल्यावर सह्याद्रीतलं आश्चर्य खडकातील नैसर्गिक नेढं दिसलं. हे नेढं खूप काही मोठं नव्हतं. कन्हेरगडावर देखील आपल्याला काल ज्या पद्धतीने मोहंदरी या किल्ल्यावर नेढं दिसलं होतं त्याच प्रकारचं नेढं या ठिकाणी देखील आहे, परंतु हे नेढं छोटं आहे. त्या मानाने तरी छोटं आहे. ते खूप मोठं होतं. आत्ता हे थोडंसं उंचीला देखील छोटं आहे आणि रुंदीला आहे, परंतु उंचीला छोटं आहे. तर अशा प्रकारचे नैसर्गिक चमत्कार आपल्याला अशा गडकिल्ल्यांवर सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये पाहायला मिळतात. नेढं पाहून पुढे पायरी मार्गाने चालत राहिलो. गडमाथ्यावर आल्यावर त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्यावर अनेक जुन्या वास्तूंचे अस्तित्व असल्याचे दिसून आले. गडावर पाण्याची बरीच टाकी आहेत. समोर भगवा झेंडा फडकताना दिसला. झेंड्या शेजारी अज्ञात वीरांची समाधी होती. गडावरील 5-6 भल्या मोठ्या टाक्या पाहून पूर्वेकडील लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गाने लेण्यांजवळ आलो. आपला स्वतःचा टेंट, खाण्यापिण्याच्या गोष्टी जर आणल्या तर या ठिकाणी आपण मुक्काम करू शकतो. तर चला, पूर्ण गड हा फिरून झालेला आहे आणि आता आम्ही खाली निघणार आहोत. पुढे मला जेवण करून मार्कंड्या पर्वत देखील करायचं आहे. तर थकवा तर जाणवतोय. कालपासून आत्तापर्यंत 5 किल्ले झालेत कंप्लीट. आता थकवा जाणवतोय, परंतु जेवण करून आता मार्कंड्या पर्वत आज केल्याशिवाय मी तर काय झोपू शकत नाही. चला. संपूर्ण गड पाहून मी मार्कंडेय गडाकडे मार्गस्थ झालो.